नमस्कार. मी प्राध्यापक अमित बाबासू पाटील, वारणा महाविद्यालयातील खुर्द, अर्थशास्त्र विभाग. आज आपण एका नवीन कर संकल्पनेची चर्चा आपण इथं करणार आहोत. ही कर संकल्पना जी आहे तिचं नाव आहे जीएसटी. या जीएसटीचा अंमलबजावणी भारतामध्ये 2017 रोजी करण्यात आली, पण तत्पूर्वी आपण त्याचा इतिहास पाहू. या कर प्रणालीची ही संकल्पना 1905 मध्ये इंग्लंड या देशाने पहिल्यांदा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये लागू करण्याचा विचार केला होता. पण 1954 मध्ये पहिल्यांदा फ्रान्सने त्याचा आपल्या देशामध्ये वापर केला. ही संकल्पना वापरली अर्थव्यवस्थेमध्ये आणि 1991 नंतर इंग्लंडने वापरले. आतापर्यंत जवळजवळ 160 देशांनी ही संकल्पना ही कर प्रणाली अंमलबजावणी करत आहेत. भारताने तसा खूप उशीर केलेला आपल्याला दिसून येतो. तरी पण भारताने 2017ला जरी या कर प्रणालीचा विचार केला असला तरी 2000 पासून या कर प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन सरकार, वाजपेयी सरकार असतील, मनमोहन सिंग सरकार असतील किंवा पी चिदंबरम, प्रणब मुखर्जी यांनी अतोनात 2012 पर्यंत जीएसटी लागू करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्या सरकारमध्ये असणारे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बहुमत होत नव्हतं. एखादं बिल जर एखाद्या संस्थेमध्ये मांडलं तर त्या संसदेसाठी, त्या बिलासाठी, ते संसदेमध्ये पारित करण्यासाठी बहुमत आवश्यक असताना ते बहुमत कोणत्याही सरकारला सिद्ध करता आलं नाही. पण 2014 मध्ये बीजेपी सरकार, नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या पंतप्रधान पदाच्या अस्तित्वामध्ये या जीएसटी बिलाला मान्यता मिळाली, बहुमत मिळालं आणि 2017 मध्ये हे बिल पारित करण्यात आलं. आणि 1 जुलै 2017 पासून पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये, पूर्ण देशामध्ये जीएसटी ही लागू करण्यात आली. पण ही जीएसटी लागू करत असताना आतापर्यंत फक्त 31 देशांनी ह्या जीएसटीला मान्यता दिली आहे. त्यातलं पहिलं राज्य जे आहे ते आसाम आहे. दुसऱ्या जे राज्य आहे ते JNK, जम्मू आणि काश्मीर यांनी 31व्या नंबरला या बिलाला मान्यता दिलेली आहे. जीएसटीचा सर्वसाधारण आपण जर विचार केला तर जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कराचा भाग आहे. वन नेशन वन टॅक्स मूल्यवर्धित कर प्रणालीतला हा एक कर आणि वन नेशन वन टॅक्स म्हणजे एकच देश आणि त्या एकाच देशामध्ये एकच कर. असं का म्हणतो तर आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये दिसून येईल की तर जीएसटीच्या पूर्वी ज्यावेळेस आपल्याकडं अप्रत्यक्ष कर प्रणाली होती, त्या अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये केंद्राचे 10 कर आणि राज्याचे 10 कर असे 20 प्रकारचे कर या अप्रत्यक्ष करामध्ये होते. या 20 करांचा एकच कर केला आणि तो म्हणजे जीएसटी. आपल्याला इथं तो कर दिसतोय जीएसटी. या जीएसटी मध्ये ह्या दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन सरकारच्या करांची एकत्रित करून हा एक जीएसटी करण्यात आला. भारतामध्ये 2 प्रकारचे कर असण्याचे कारण म्हणजे भारत हा फेडरल राज्य आहे. भारतामध्ये राज्यांना आणि केंद्राला काही अधिकार दिलेला राज्यघटनेने, त्यामुळे ह्या दोन्हींचं हे फेडरल स्टेट असल्यामुळे, फेडरल कंट्री असल्यामुळे आपल्याला दोन्ही प्रकारचे ते कर दिसतात. आणि त्या दोन्ही कर प्रणालीमुळे आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला, व्यापाराला आणि ग्राहकांना सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम झालेला दिसून येतो. पूर्वीच्या कर प्रणालीमध्ये कॅस्केडिंग इफेक्ट होत होता आणि तो कॅस्केडिंग इफेक्ट काढून टाकण्यासाठी, कॅस्केडिंग इफेक्टमुळे वस्तूंच्या किमती आणि वस्तू महाग होऊ नयेत म्हणून जीएसटी संकल्पना पुढे आली. आणि या जीएसटी संकल्पनेमुळे वस्तू आणि असणारा व्यापार आणि आपल्या असणारी अर्थव्यवस्था हे एकमुखी किंवा एक समान झालेले आपल्याला दिसून येते. आता आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय होतात त्याचा आपण विचार करू. आणि कॅस्केडिंग इफेक्ट झाल्यानंतर वाय जीएसटी याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजेच काय तर आपण एखादी साधी वस्तू 100 रुपयाची घेतली तर त्या 100 रुपयाच्या वस्तूवरती एक्साइज ड्युटी असायची, कस्टम ड्युटी असायची आणि ती केंद्र सरकार लावायचे. त्याच्यानंतर व्हॅट असायचा. त्यानंतर परत ती वस्तू विकली तर परत विकलीनंतर त्या वस्तूची परत
त्याच्यावर सेल्स टॅक्स असणार. म्हणजे ती वस्तू जवळपास 100 रुपयाची वस्तू मिळायला पाहिजे होते 150 रुपयाला, तर पण मिळते किती, तर ती 200 रुपयाला मिळते. याचं कारण काय, तर या 200 रुपये होईस तोपर्यंत जवळजवळ त्यांना 5 ते 6 प्रकारचे टॅक्स द्यावे लागत होते. आणि 5 ते 6 टॅक्स देत असताना प्रत्येक वेळेस टॅक्सवरती टॅक्स, ऑलरेडी आपण टॅक्स दिला असताना सुद्धा परत टॅक्स द्यावा लागत होता. आणि हे टॅक्सवर टॅक्स झाल्यामुळं वस्तूची किंमत वाढायची. आणि वस्तूची किंमत वाढल्यामुळं ती वस्तू मार्केटमध्ये महाग स्वरूपात मिळत होते. त्यामुळं आपल्या देशातील वस्तू महाग आणि एखाद्या परदेशातील वस्तू स्वस्त, त्यामुळे आपली आयात वाढणार. आणि अशा पद्धतीचे आयात वाढली, वस्तूची किमती आपल्या देशामध्ये महाग झाल्या की आयात वाढणार. आयात वाढल्यामुळे आपली पूर्णपणे अर्थव्यवस्था ही प्रतिकूल अवस्थेमध्ये जाते. अशा या कारणांमुळे जीएसटी हा एक त्याला चांगला पर्याय दिसतो. जीएसटीच्या आधी आपण वॅट वॅट हा एक चांगला प्रकार होता. वॅटचाच पुढचा भाऊ म्हणजे जीएसटी असं आपण म्हणू शकतो. कारण वॅटमध्ये हे कॅस्केडिंग इफेक्ट पूर्णपणे डिमॉलिश करण्यात आला, काढून टाकण्यात आला. वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. जेवढी वस्तू आहे त्या वस्तूवरती पहिल्यांदा टॅक्स भरला असेल, त्या वस्तूची व्हॅल्यू वाढली, वाढलेल्या व्हॅल्यूवरती फक्त टॅक्स द्यायचा होता. म्हणजेच काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये वाढलेल्याच वस्तूवरती, वाढलेल्याच किमतीवरती टॅक्स देत होतो. म्हणून व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये सुद्धा काय आलं की ही कॅस्केडिंग इफेक्ट गेला. पण व्हॅटमध्ये सुद्धा काय होत होतं की वॅट हा स्टेट सरकारचा कर आहे. आणि वॅटच्या आधी पण त्या वस्तूवरती एक्साईज ड्युटी लागायची केंद्र सरकारची, उत्पादन शुल्क लागायचं. त्यामुळं हे सर्व परत आणखी त्या कॅस्केडिंग इफेक्टमध्येच गेल्यासारखं होत होतं. म्हणून जीएसटी एक असा प्रकार आणला की त्याच्यामध्ये सरळ सरळ काय करण्यात आलं, एकच वस्तू आणि एका वस्तूवर एकच कर असणार आहे, तो म्हणजे जीएसटी. आणि जीएसटीचे पुढे त्याचे काही प्रकार करण्यात आले. हा प्रकारमध्ये आपल्याला सीजीजीएसटी, एचजीजीएसटी, यूटीजीएसटी, आयजीजीएसटी अशा प्रकारचे प्रकारामध्ये हे कर जीएसटी कर विभागण्यात आले. सीजीजीएसटी म्हणजेच काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर. एस म्हणजे स्टेट राज्य वस्तू आणि सेवा कर. युनियन टेरिटरी केंद्रशासित वस्तू आणि सेवा कर. आणि इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर. इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर यामध्ये आपण जर विचार केला तर एखादी वस्तू गुजरातमध्ये निर्माण झाली, उत्पादन झालं आणि त्याची विक्री जर महाराष्ट्रात झाली, तर त्या महाराष्ट्रातील असणाऱ्या विक्रीमुळं त्या वस्तूचा कर जो आहे, तो कर, वस्तू आणि सेवा कर हा त्या राज्याला मिळणार, महाराष्ट्राला मिळणार, तो गुजरातला मिळणार नाही. म्हणजेच काय, सीजीजीएसटी मध्ये किंवा जीएसटी मध्ये जीएसटी हा पूर्णपणे एकाच ऑफिसला काय केला जातो, भरला जातो. एकाच ऑफिसला भरल्यानंतर तो टॅक्स सेंटरला किती द्यायचा आणि स्टेटला किती द्यायचा त्या टॅक्सचं प्रमाण ठरतं. उदाहरणार्थ एखादी वस्तू आहे, त्या वस्तूवरती 18% टॅक्स आहे, तर तो टॅक्स 18% पहिल्यांदा केंद्र सरकारच्या ऑफिसमध्ये भरला जातो. केंद्र सरकारच्या खात्यामध्ये तो भरला जातो. केंद्र सरकार त्या वस्तूची बघतं की त्या वस्तूवरती केंद्र सरकारचा किती टॅक्स आहे आणि राज्य सरकारचा किती त्याच्यामध्ये हिस्सा आहे. राज्य सरकारचा 9% हिस्सा, केंद्र सरकारचा 9% हिस्सा, तर 9% केंद्र सरकार घेतं आणि 9% राज्य सरकारांना देतं. अशा पद्धतीचे हे एक जीएसटीचे कर प्रणाली आपल्याला आपल्या देशामध्ये दिसून येते. हा कर जो आहे हा प्रत्यक्ष कर पूर्णपणे केंद्र सरकारकडून लागू केला गेला आहे. पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे करामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसत नाहीत. सगळ्यांनाच सगळ्या प्रकारचे एकच प्रकारचा कर दिला गेलेला आहे. म्हणजेच काय, दिल्लीमध्ये जर तुम्ही गेला तर दिल्लीमध्ये त्या वस्तूवर तेवढाच टॅक्स असणार आहे. केरळमध्ये गेला तर केरळमध्ये सुद्धा त्या वस्तूवर तेवढाच टॅक्स असणार आहे. पहिलं तसं होत नव्हतं. पहिलं अप्रत्यक्ष कर असल्यामुळे केरळमध्ये वेगळा टॅक्स असणार आणि दिल्लीमध्ये वेगळा टॅक्स असणार. पण सध्या मात्र तशा पद्धतीचे टॅक्स आपल्याला दिसत नाहीत. सर्व देशांमध्ये त्या वस्तूवरती कुठल्याही देशामध्ये जावा, कुठल्याही राज्यामध्ये जावा, कुठल्याही राज्यामध्ये हा टॅक्स हा एकच प्रकारचा टॅक्स असणार आहे. मग त्या वस्तूंच्या वरती आपणाला हे करावं लागतं, बघावं लागतं की कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे. जर आपण बघितलं तर इथं आपल्याला दिसून येईल. मी एक आपल्याला बिल दाखवतोय, जीएसटी बिल. त्या जीएसटी बिलाची तारीख आहे 1/7/2017. म्हणजेच हे बिल ज्या दिवशी जीएसटी लागू झालं त्या दिवशीचं बिल आहे. या बिलामध्ये एका कस्टमरने हे सर्व्हिस टॅक्स असणारं बिल आहे. एका हॉटेलमध्ये एका कस्टमरने एक डिश सांगितली होती, 2 क्वांटिटी सांगितले होते. एका डिशची किंमत 40 रुपये, 80 रुपयाची डिश सांगितली होती.
त्या डिशमध्ये त्यांनी 80 रुपये तर त्या डिशची किंमत घेतलीच, पण ते तो टॅक्स मात्र CGGST आणि SGGST आपल्याला इथे दिसतोय 6-6%, म्हणजे हा 12% टॅक्स होता. सेंट्रल लेवलचा हा टॅक्स 12% होता. त्याच्यामध्ये 6% त्यांनी केंद्र सरकार आणि 6% राज्य सरकारांना द्यायचं, अशा स्वरूपातला हा टॅक्स आहे. या बिलावरती 80 रुपयाच्या बिलावरती 4 रुपये 80 पैसे आणि 4 रुपये 80 पैसे असं स्टेटला आणि त्या केंद्र सरकारला जवळजवळ 9 रुपये 60 पैसे अशा स्वरूपातलं 9 रुपयाचं टॅक्स, 10 रुपयाचा टॅक्स या कस्टमरने त्या एका डिशवरती दिलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, त्या डिशची अमाऊंट ते 80 रुपये आणि GST नंतर या बिलाची किंमत झाली, या डिशची किंमत झाली जवळजवळ 90 रुपये. आता हा झाला जीएसटीचा भाग, पण याच्या आधी हे जे सर्व्हिस टॅक्स होता, हा सर्व्हिस टॅक्स हा केंद्र सरकारला होत होतं. आणि केंद्र सरकारचा त्यावेळेस जीएसटीच्या पूर्वी हा टॅक्स जवळजवळ 18%, 22% अशा स्वरूपातला टॅक्स होता. आणि पण ते राज्यवाईज बदलत होतं, कुठल्या राज्यामध्ये किती, कुठल्या राज्यामध्ये किती. त्यामुळं एका राज्यामध्ये ही डिश 90 रुपयाला आणि तीच डिश दुसऱ्या राज्यामध्ये 120 रुपयाला अशा स्वरूपातलं व्हॅरिएशन व्हायचे. पण सध्या मात्र काय झालं, जीएसटीमुळं अशा कोणत्या प्रकारचं व्हॅरिएशन होत नाही. तुम्ही जर हीच डिश दिल्लीमध्ये घेतली, सेम डिश, तर ती 80 रुपये आणि त्याचं बिल होणार आहे 90 रुपये. ती सेम डिश जर तुम्ही केरळमध्ये घेतले तर त्याची सुद्धा किंमत तेवढीच 90 रुपये राहणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची काही जीएसटीची संकल्पना आपल्याला इथं दिसून येते. आणि ही संकल्पना खूप महत्वपूर्ण, अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी, ग्राहकांना बळकटी देणारी, ग्राहकांच्या खिशातील पैसा कमी काढणारी ही कर संकल्पना आहे. व्यापाऱ्यांच्या सुद्धा ही एक चांगल्या स्वरूपाची असणारी कर संकल्पना आहे. आणि आपल्या निर्यातीसाठी, व्यापारासाठी सुद्धा ही संकल्पना खूप महत्वपूर्ण ठरणारी संकल्पना आहे किंवा कर प्रणाली आहे. आणि खरंच ही कर सुधारणा जी झाली ती महत्वपूर्ण कर सुधारणा झाली. या सरकारला या कर सुधारणेसाठी खूप मोठं योगदान दिलं. आणि आतापर्यंतच्या कालावधीतलं सर्वात मोठं योगदान असेल आणि चांगलं योगदान असेल तर जीएसटी. आणि या जीएसटीचा निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेला आणि आपल्यासारख्या सर्व ग्राहकांना त्याचा फायदा होताना दिसेल. थँक्यू.